नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। आज आमच्या शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफळी इथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते। आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडाखा बसलेला आहे। रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेशंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली। आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव्ह केला नाही। तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घर मालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे। काय खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये दिसत एक भांडं सुद्धा वाचलेलं नाही आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आमचं आवाहन आहे की त्यांनी सुद्धा या लोकांना मदत करावी। मी शेहीचे सरपंच आहे। आमच्या गावात अचानक आग लागली तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, जे मदत होईल ते। आमच्या गावातले उपसरपंच पण आहे, सरपंच ताई मीच आहे आणि हे गरीब लोक आहेत, मजुरी करून खाणारे, त्यांचे सगळे पैसे धान्य वगैरे सगळे जळाले, पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही करू आमच्या ग्रामपंचायतनं। शेही येथे आगीचं तांडव। एका मजुराचा घाम गाळून उभा केलेला संसार एका रात्रीत राख। घर जळालं, स्वप्न जळाली, आता उघड्या आभाळाखाली जगायचं कसं? पीडित गावीत कुटुंबाचा टाहो, अख्खं गाव हळहळलं। मोसिम शेख, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी शेही। नमस्कार। नवापूर तालुक्यातील शेही गावात मध्यरात्री निसर्गाने असा काही अक्राळ विक्राळ घाला घातला की एका कष्टकरी मजुराच्या आयुष्याची पुंजी काही क्षणांत भस्मसात झाली। ही केवळ घराला लागलेली आग नव्हती, तर एका गरीब कुटुंबाच्या जगण्याच्या आधाराला लागलेली आग होती। शेही येथील रहिवासी सुरत्या जेठ्या गावीत हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। संपूर्ण कुटुंब श्रद्धेपोटी वडफळी येथील आदिमाता यात्रेसाठी गेले होते। गाव यात्रोत्सवात मग्न असताना इकडे मध्यरात्री 2 ते 3च्या सुमारास नियतीने आपला खेळ मांडला। सुरत्या गावीत यांच्या घराला अचानक भीषण आग लागली। काही समजण्याच्या आतच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला विळखा घातला। या आगीत केवळ भिंती जळाल्या नाहीत, तर त्या भिंतींमागे जपलेली स्वप्नही जळून खाक झाली। घरात साठवलेलं वर्षभराचं धान्य, अंगावरच्या कपड्यांशिवाय उरलेले इतर कपडे, महत्वाची शासकीय कागदपत्रे आणि मुलीच्या लग्नासाठी किंवा संकटासाठी कष्टाने साठवून ठेवलेली 80,000 रुपयांची रोकड आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। आता या कुटुंबाकडे उरली आहे ती फक्त काळीशार राख आणि डोळ्यांतलं पाणी। अग्निशमन दलाशी संपर्क होऊ शकला नाही, मात्र अशा कठीण प्रसंगी शेही गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि तरुण रक्ताचे युवक देवदूतासारखे धावून आले। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। त्यांच्या एकजुटीमुळे पुढील अनर्थ टळला, पण गावीत कुटुंबाचं झालेलं नुकसान भरून येण्यासारखं नाही। आज या कुटुंबावर आभाळ फाटलं आहे। एका वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या मजुराकडे आता हक्काचं छप्परही उरलेलं नाही। प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता तातडीने पंचनामा करून या कुटुंबाला आधार द्यावा, अशी संतप्त आणि भावनिक मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सुरत्या जेठ्या वडवी या आम्हा रात्री जत्राम गेला था गाव से ही रात्री अचानक येता आग लागी आणि आम्हा खावणू नाही, फाडके नाही, काहीच ना रिया म्हणजे आखो कागदे बागदे आखे सिलगी की है ता जत्राम गेला अचानक आग लागी थी, अमन काही खबर ना है। तो खड़के खावटी बसने कुशन बटन बोली गया कई माँ पैसा थवला था 80,000 में टेलूला था ते भी बोली गया।
आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.